खातगाव नजीक मोटरसायकल व कारचा अपघात, एकाचा मृत्यू. पिसरवाडी ते नंदुरबार मार्गावरील खातगाव फाट्याजवळ शनिवारी दिनांक 21 फेब्रुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी संबंधित इको वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर बाबूराव सरदार वय 41, मूळ राहणार चोपडा, जिल्हा जळगाव, सध्या राहणार अभिषेक अपार्टमेंट, वर्धमान सोसायटी, अमरोली, सुरत, हे त्यांच्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न मोटरसायकल क्रमांक GJ05 FV 9969 ने विसरवाडीहून नंदुरबारकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या इको कार क्रमांक MH01 BB 1273 चालक सुफियान अहमद मोहम्मद सलीम, राहणार हजारखोली, आयसा नगर, तालुका मालेगाव, याने वाहन भरधाव वेगात, निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवत मोटरसायकलला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात ज्ञानेश्वर सरदार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच नाणीसधाम जगद्गुरू नरेंद्र आचार्य महाराज संस्थान यांच्या रुग्णवाहिकेला तात्काळ पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिका पायलट सुरेश वसावी यांनी जखमी ज्ञानेश्वर सरदार यांना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद वळवी यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर विसरवाडी पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मयताच्या कुटुंबियांनी घटनेची माहिती दिली. या प्रकरणी फिर्यादी सुनील भाईदास शिरसाट, राहणार सुरत, गुजरात, यांच्या फिर्यादीवरून इको चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम, मोटार वाहन कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र मोहने करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मयत ज्ञानेश्वर सरदार यांच्या पश्चात कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी.